तर हाय, आज आमच्या घरी मस्तपैकी कोथिंबिरीच्या पुऱ्या बनवायचा प्लॅनिंग होता. त्यात कोथिंबीर, धनं, जिरं सगळं काही टाकून पिठात मिक्स करून घेतलेलं आहे. आणि गव्हाचं पीठ आहे, अक्षरशः इतकं घट्ट हे मळावं लागतं की मी कंटाळले पीठ टाकून किती वेळा ते पातळच व्हायचं. तसं तरी मळलं पीठ टाकते पण पीठ काही कमी करायचं नाव घ्यायना. कंटिन्यू त्याला पीठ टाकावंच लागत होतं. आणि असं करून कसं मळून घेतलं मी. आणि हे फार किती छान मळलं गेले, एकदम छान हिरवे हिरवे रंगाचे कणिक टाईपमध्ये मळलं गेलेले. आणि पीठ आता मळून झाले छानपैकी. मग रवा टाकायचंच मी विसरले, परत रवा टाकला आणि हे मळून सर्व काही व्यवस्थित घेतलं. आणि आता पीठ रेडी आहे. पण माझी आई पुऱ्या लाटते आणि करते. ही पाऊस किती पुरी छान फुगली गेली आहे. आणि माझी आई मस्तपैकी पुरी करते आणि मस्तपैकी जे काही अनुभव आहे ते शेअर करते. तुम्ही ऐका. वास येते काय, पुदिन्याचा सुंदर वास येतोय आणि कोथिंबीरचा. हो ना, छान झालेल्या आहेत पुऱ्या. आणि इथे आपला कोथिंबीर पुरीचा व्लॉग समाप्त होतोय. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय गाईज.